लक्षात घ्या प्लेयर त्या ठिकाणी बसतात त्यानंतर थोडेसे कमेंट होते या सगळ्या गोष्टी आपण कॅमेऱ्यामध्ये आणि त्याचबरोबर यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पसरत आहेत त्यामुळे आपल्याला ही हात जोडून विनंती आहे. पंच आहेत, पंच योग्य पद्धतीने डिसिजन देणार आहात. आपल्याला जर वाटत असेल तर आपल्याकडे रिव्ह्यू आहे एक, तो आपण रिव्ह्यू घ्यावा एवढंच आपल्याला विनंती असेल. आणि या ठिकाणी आपण शुभम हेरेकर हॅलो 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 चेक हॅलो हॅलो शुभम हेरेकर साठी सन्माननीय कुणाल मालवलकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक होतं. मगाच्या सामन्याच्या माध्यमातून थोडंसं उशिरानं आलं हे पारितोषिक, मात्र आपलं पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जाईल थोड्या वेळानंतर. ज्या वेळेला हा सामना संपेल किंवा हाफ टाइम या ठिकाणी सामन्याचं पहिलं सत्र संपेल त्यावेळेला आपण शुभम हेरेकर आपल्यासाठी हे 500 रुपयांचं पारितोषिक आहे प्रायोजित केलंय सन्माननीय श्री कुणाल मालवणकर यांच्याकडून. आणि हे पारितोषिक हा सामना मध्यंतरावर आपण येऊन स्वीकारायचा आहे, विनंती असेल. धन्यवाद. हॅलो 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 स्वागतम सुस्वागतम. राजकोट बॉयज मित्रमंडळ आयोजित राजकोट क्रिकेट संघ आयोजित बॉक्स टाईप क्रिकेट मधील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हे पर्व आपण अनुभवतोय. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महातारा. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दोन्ही संघासाठी, जोरदार टाळ्या करूयात आणि सामन्याला सुरुवात करूयात. राहुल काळप आपण पाहतोय, सुशांत नाईक पहिला चेंडू पॉइंट रिजन मध्ये हा फटका आपण पाहतोय. उमेश स्पोर्ट्स वर्सेस सामना रंगतोय सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा या दोन तगड्या मातब्बर संघामध्ये चालू असलेली लढत आपण पाहतोय मैदानावर. दोन संघ आपण पाहतोय, एकदाच बोलण्याची मुभा आहे षटकामध्ये, याची आपण नोंद घ्यायची आहे. सेमीफायनलचा सामना आहे, महत्वाचा सामना आहे आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये निश्चितच चांगली कामगिरी करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल राहुल काळपला. आणि तीच गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा टॅप करतोय, चेंडूवर सिंगल अर्जित होतोय, धावसंख्या स्थिरावली आपण पाहिलं मैदानावर. तर पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा निघतायत. 4 षटकांचा हा सामना. तुषार मोरेसाठी पारितोषिक येत आहे. तुषार मोरेच्या प्रत्येक चौकारासाठी रामेश्वर देऊवाडा संघाच्या वतीनं 100 रुपयांचं पारितोषिक असेल. प्रत्येक चौकारासाठी तुषार मोरेसाठी रामेश्वर देऊवाडा संघाच्या माध्यमातून 100 रुपयांचं पारितोषिक. ओहो, ऑन साइडला आपण पाहतोय चांगला लेग स्पिन, चांगला लेग कटरचा वापर राहुल काळपच्या माध्यमातून आपण पाहिलं, अनुभवलं मैदानावर. तर ही गोलंदाजी सध्याच्या घडीला पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त, 3 धाबा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मैदानावर तुषार मोरिये मॅन फ्रॉम मालवण. तुषारला हुशारीने फलंदाजी करावी लागेल. संघाला एक समोचित धावसंख्येपर्यंत, एक फायटिंग टोटल पर्यंत नेऊन ठेवावं लागेल, प्रयत्न करतोय. आपण पाहतोय मैदानावर डिक्लेअर झोन पर्यंत चेंडूचा प्रवास होतोय, चेंडूवर सिंगल येतोय, धावसंख्या पुन्हा एकदा परावर्तित होते, धावसंख्या फिरवली ती 4 धावांवर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय, धावसंख्या होते ती 4 धाबा. 4 चेंडू 4 धाबा हे समीकरण आपण पाहतोय मैदानावर. राहुल काळप पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी एंड कडून. 7वा चेंडू असेल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. राहुल काळप मगाच्या सामन्यात अगदी हाय व्होल्टेज ड्रामामध्ये अप्रतिम कामगिरी करणारा संघ हलकेच करतोय. पुन्हा एकदा अलंकित कार्पेट जमिनी लगतचा हा फटका आपण पाहतोय मैदानावर. चेंडूवर सिंगल अर्जित होतोय आपण पाहिलं. एक धाबा महत्वाच्या आहेत, त्याच एक धावांचा संचय त्या ठिकाणी केला जातोय. त्या एक धावांचं त्या ठिकाणी आपण पाहतोय नियोजन केलं जातंय. ते अर्थातच तुषार मोरिये आणि त्याला साथ देतोय सुशांत नाईक. एका बाजूने आपण पाहतोय सुशांत नाईक मॅन फ्रॉम नेरूर गावचा हा खेळाडू. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मॅन फ्रॉम मालवण, तो अर्थातच
तुषार मोरिया हा फलंदाज. एकेरी धावेनिशी धावसंख्या स्थिरावली. आपण पाहतोय मैदानावर 3 धावा जमवल्यात स्वतःच्या खात्यावर तो तुषार मोरिये. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं सुशांत नाईकने देखील 3 धावा जमवल्यात. अर्थातच पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकानंतर धावा जमा होत आहेत स्कोर कार्डवर 6 धावा आणि या 6 धावेनिशी आपण पाहतोय पहिलं षटक समाप्त होतंय. जाऊयात ऐकूयात टीचे. पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकानंतर पहिल्या षटकाच्या सांगते अंती धावसंख्येचा जर आपण विचार केला तर आपण पाहतोय मैदानावर 6 धावा मिळवल्यात. मॅन फ्रॉम वालावल गावचा खेळाडू आपण पाहतोय मैदानावर सुशील बंगे. चांगला चेंडू यावेळेला आपण पाहतोय सुशांत नाईक, सुशील बंगे मैदानावर दोन्ही संघ खेळाडू आपण पाहतोय. तर निश्चितच हा महत्वाचा सामना आहे आणि या महत्वाच्या सामन्यात चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगल्या गोलंदाजीचा प्रयत्न करावा लागेल आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं मैदानावर तर चांगली फलंदाजी करावी लागेल. अर्थातच फलंदाजाचा गोलंदाजीच्या माध्यमातून कशा पद्धतीने समाचार घेतला जातोय, त्याचबरोबर फलंदाजाच्या माध्यमातून कशा पद्धतीने गोलंदाजीचा समाचार घेतला जातोय पाहणं औत्सुक्याचं राहतंय. मैदानावर डॉट चेंडू येतोय. त्या निर्धाव चेंडूच्या शोधात होता सोहम तेजस स्पोर्ट्स संघ. तो निर्धाव चेंडू मैदानावर बनतोय. थोडासा प्रेशर म्हणावं लागेल. निर्धाव चेंडूला अनन्यसाधारण महत्व आहे. बॉक्स टाईप क्रिकेटचा जर आपण विचार केला तर या निर्धाव चेंडूला अनन्यसाधारण महत्व. फुल लाईनचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा निघतोय. तो अर्थातच बॅनर डेक्लर एकेरी धावचीच्या 1 धावेनिशी धावसंख्येवर पुन्हा एकदा परिवर्तन. धावसंख्या स्थिरावली 8 धावांवर. 8 अशी धावसंख्या आपण पाहतोय. मैदानावर 8 धावा जमावल्यात. चांगली कामगिरी करावी लागेल. धाबा 8 धाब्या आपण पाहतोय मैदानावर. सुशील बंगे पुन्हा एकदा सज्ज होतोय. मॅन फ्रॉम वालावल. दुसऱ्या बाजूने मॅन फ्रॉम नेरूर सुशांत नाईक. हे बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमण केला तर सुरेख रनिंग बीट विकेट आपण पाहतोय. मैदानावर थोडीशी गडबड होते. पंचांकडे अपील केलं जातंय. पंच काय निर्णय देत आहेत हे देखील पाहावं लागेल. पंच म्हणून त्या ठिकाणी काम पाहतायत गुणेश हडकर. त्याच्या समोर आपण पाहतोय शंकर मांजरेकर. त्यानंतर लाईन पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानावर एकापेक्षा एक नावाजलेले पंच. अचूक नेटेदार ठाम मत अशी पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. सगळं पंच पॅनल आपण असे सुंदररित्या आपल्याला पाहायला मिळतंय. रहीम मुल्ला देखील आज पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत. त्यानंतर आपण पाहतोय निमेश कोवेकर देखील पंच आहेत. रिव्ह्यू त्या ठिकाणी तुषार मोरिये घेतोय. पंचांचा निर्णय या ठिकाणी आपण थोड्या वेळाने पाहणार आहोत. मैदानावर रिव्ह्यू घेतलाय. निश्चितच आपण पाहतोय मैदानावर तिसरे पंच नितेश हडकर. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी टीव्ही स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. थोड्या वेळानंतर सर्वप्रथम त्या ठिकाणी चेक केला जातोय. पंच आहेत. पंचांकडून काय निर्णय येतोय पाहणं औत्सुक्याचं राहतंय. थोडीशी धाकधूक म्हणावी लागेल अजूनही आहे मैदानावर. नितेश हडकर गुणेश हडकर यांच्याशी संपर्क साधतील. त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत आपण पाहतोय डिसिजन पेंडिंग आहे. मैदानावर विचार विनिमय शांतता थोडीशी शांतता आपल्याला पाहायला मिळते. मैदानावर आपण पाहतोय राजकोट बॉयज क्रिकेट संघ आणि राजकोट मित्रमंडळ यांच्या आयोजनाची ही भव्य दिव्य नियोजनाची स्पर्धा. राजकोट बॉयज बॉक्स क्रिकेटचा चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा थरार हे पर्व आणि हे पर्व कोणता संघ आपल्या नावे करतोय अगदी काही क्षणात आपल्याला पाहायला मिळतील. त्यासाठी आपल्याला वेळ थोडासा द्यावा लागेल. अवधी थोडासा खर्च करावा लागेल. पाहिजे पंचांची सल्ला मसलत चालू आहे. तर नितेश हडकर, शंकर मांजरेकर, नितेश हडकर, गुणेश हडकर असे पंच आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर
रही मुलं देखील पंच म्हणून कामगिरी पार पाडतायत. त्यानंतर आपण पाहतोय मैदानावर निमेश कोवेकर हे देखील पंचांची महत्वाची भूमिका. सगळे पंच आहेत आणि पंचांचा डिसिजन काय येतोय. पहिला सामना आपण पाहतोय मैदानावर उमेश स्पोर्ट्स वर्सेस सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा. दोन कुडाळ मालवण तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. नामवंत तब्बल अनेक खेळाडू या मैदानावर खेळले. त्यापैकी आज आपण पाहतोय पहिला उपांत्य फेरीचा हा सामना सध्याच्या घडीला स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय मिल्टन फर्नांडिस यांचं या ठिकाणी आगमन होतंय. सन्मान्य श्री मिल्टन फर्नांडिस यांना विनंती करतोय आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्मान्य श्री मिल्टन फर्नांडिस आपल्याला विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. राजकोट बॉयज क्रिकेट संघ आणि राजकोट मित्रमंडळाची ही दर्जेदार देखणी स्पर्धा आपण पाहतोय. डोळ्यांचं पारणं फेडणारी ही स्पर्धा. डिसिजन पेंडिंग आहे. पंचांचा निर्णय काय येतोय पाहणं औत्सुक्याचं राहतंय. थोडंसं लांबलेला पंचांचा निर्णय. फलंदाज बाद होतोय. अर्थातच तुषार मोरियेला माघारी परतवलं जातंय. पहिला प्राइज विकेट अर्ली ब्रेक तू म्हणावं लागेल आपल्या नावे करतोय. तुषार माघारी परतलाय. धन्यवाद. थँक्यू. निश्चित स्वरूपाने पाहतोय मैदानावर तुषार मोरेच्या स्वरूपात पहिला धक्का मैदानावर येतोय. धावचीच्या स्वरूपात आपण पाहिलं. रिव्ह्यू कंटिन्यू राहील. तो अर्थातच फलंदाज बाद होतोय. चांगली गोलंदाजी निश्चित आपण पाहिलं. मैदानावर 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या स्थिरावली 8 धाबा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ह्या धाबा आहेत. 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकांच्या सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. मैदानावर शैलू सावंत आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम कुडाळ जय भवानी कुडाळ संघाचा हा खेळाडू आपण पाहतोय मैदानावर आज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. शैलू सावंत मॅन फ्रॉम कुडाळातनं बिलॉंग करणारा खेळाडू निश्चितच आपण पाहतोय. आवश्यकता आहे शैलू सावंत मैदानावर दाखल होतोय. त्याच्या बॅटमधनं धाबा येण्याची. सुशांत नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तुर्तास स्ट्रायकिंगच्या दिशेने सुशील भंगेचा हा चेंडू. यावेळेला मात्र आपण पाहतोय चेंडूवर सिंगल अर्जित. एक धाव मिळते. एकेरी धावेनिशी समीकरण बदललंय. धावसंख्या देखील परावर्तित होत आहे. स्कोर कार्डवर धाबा जमा होत आहेत. ते आता 9 धाबा. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या होते ती 9 धाबा. 5 चेंडू 9 धाबा आपण पाहतोय मैदानावर. सुशील भंगे अगदी शेवटचा चेंडू समाप्तीचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. वेगवान चेंडू यावेळेला आपण पाहतोय शैलू सावंतसाठी. फुलर लाईन मध्ये आपण पाहिलं तर कव्हर रिझन मध्ये हा फटका खेळतोय. एकेरी धाव मिळवतोय. एकेरी धावेनिशी आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकानंतर धावसंख्या पोहोचते ती डबल फिगर अर्थातच 10 धाबा. डीजे
वर तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. मयुरेश शिवडावकर गोलंदाजी एंड कडून सज्ज होतोय, दाखल होतोय मैदानावर. ज्या मयुरेशने मगाच्या सामन्यात देखील अप्रतिम कामगिरी केली होती, ज्या मयुरेशने अगदी लीग स्टेजच्या सामन्यात देखील अप्रतिम कामगिरी केली होती. 6 चेंडू 4 धाबा असताना सुंदर कामगिरी करणारा मयुरेश शिवडावकर, युवा टॅलेंट, अर्थातच मॅन फ्रॉम लक्ष्मीवाडी कुडाळ, युवा खेळाडू. समोर असेल सुशांत नाईक. वेगवान चेंडू आपण पाहतोय, चेंडूला हलकेच कव्हर रिजन मध्ये ढकललं जात आहे. चेंडूवर एक धाव मेल, एकेरी धावनिशी धावसंख्या स्थिरावली 11 धावा. पहिला चेंडू समाप्त होतोय, धावसंख्या होते ती 11 धावांवर. आपण पाहतोय मैदानावर चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा थरार. राजकोट बॉईज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये चालणारा हा क्रिकेटचा महासंग्राम, चालणारा हा क्रिकेटचा कुंभमेळा आपण पाहतोय. पुन्हा एकदा सिंगल येईल, एक धाव, एकेरी धावेनिशी 22 किंवा लेग बाईजला त्या ठिकाणी स्ट्राईक बदलली जाणार नाहीये, याची पुन्हा एकदा सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. उयात पुन्हा एकदा कोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर वेग, तेज, तर्रार गोलंदाजी आपल्याला पाहायला अनुभवायला मिळते. एक धाबा, महत्वाचा डिफेन्सिव्ह फटका आपल्याला पाहायला मिळतोय. शैलू सावंतकडे आक्रमकता आहे, मात्र सध्याच्या घडीला विचार केला तर गोलंदाजी दर्जेदार होते, त्यामुळेच आपण पाहिलं तर डिफेन्सिव्ह फटके येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूवर एक धाबा घेत धावांचा संचय केला जातोय, धावांचा त्या ठिकाणी रतीप लावला जातोय, धावा त्या ठिकाणी बदलले जात आहेत. स्कोरबोर्ड व्यस्त ठेवण्याचं काम ते अर्थातच शैलू साबन आणि त्याला साथ देतोय सुशांत नाईक ही जोडी मैदानावर धाबा बनवण्याचा संघर्ष करतोय. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा घोषित आरक्षित क्षेत्रापर्यंत चेंडूचा प्रवास होतोय. एकेरी धाब्याची नोंद होते. एकेरी धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 15 धाबा. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 15 धाबा, 5 चेंडू 15 धाबा. मयुरेशच्या षटकात आपण जर विचार केला तर 5 चेंडूवर 5 सिंगल आलेत. एक धाबा प्रत्येक चेंडू गणिक, ही वेगळी रणनीती म्हणावी लागेल, वेगळी स्ट्रॅटर्जी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा सिंगल येतोय, एक धाव, षटक समाप्त होतंय. षटकानंतर जर आपण विचार केला, मयुरेश शिवडावकर आपल्या षटकात 6 धाबा खर्ची घालतोय. 6 धावेनिशी आपण धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 18 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या स्थिरावली 16 धावांवर. टीचे डीजेच्या माध्यमातून आज आपल्याला अनेक नव्या जुन्या गाण्यांचा संगम आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर डीजे साऊंड सर्व्हिस आपल्याला पाहायला मिळते. डीजे बाबू यांच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. आपण पाहतो मैदानावर गोट्या कांबळी, षटक क्रमांक 4, अर्थातच शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी एंडकडून सज्ज होतोय तो गोट्या कांबळी, मॅन फ्रॉम लक्ष्मीवाडी कुडाळ. धावसंख्या विचार केला तर 16 धाबा आहेत. शेवटच्या षटकात किती धाबा बनवल्या जात आहेत? शैलू साबन आणि त्याला साथ देतोय तो अर्थातच सुशांत नाईक. मोठा फटका खेळतोय चेंडूवर, मात्र आपण पाहिलं समोरच्या दिशेने तर एक धाव मिळते. एकेरी धावेनिशी समीकरण देखील बदललंय. धावसंख्या पोहोचली 17 धावांवर. पहिला चेंडू समाप्त होतोय. 17 धाबा या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. तुषार मोरिये जो एकमेव खेळाडू माघारी परतलाय. त्यानंतर आपण पाहतोय सुशांत नाईक आणि शैलू साबन पार्टनरशिप बिल्डअप करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण, सुशील बंगे चेंडूवर ताबा मिळवतोय. एकेरी धावेनिशी समीकरण बदललंय. धावसंख्या स्थिरावली 18 धाबा. 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या स्थिरावते ते 18 धावांवर. 18 अशी धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय. मैदानावर शैलू आहे आणि शैलूकडे क्षमता देखील आहे, बॅटमध्ये ताकद देखील आहे. क्षमता आणि बॅटमधील ताकद आपण पाहतोय मैदानावर. मिसअंडरस्टँडिंग फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद होतोय. मात्र आपण पाहिलं तर राहुल काळपचं क्षेत्ररक्षण आपण पहा स्क्रीनवर. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. जवळपास चेंडूवर षटकार लिहिला होता, मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं तर राहुल काळपचे हात मैदानावर येत आहेत. चेंडू ठरतोय निर्धाव, प्लस एक विकेट देखील आपल्या संघासाठी मिळवतोय आणि धावसंख्या स्थिरावली ती आता 18 धावांवर. डीजे
जे 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. एक विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटच्या पटलावर ज्याला आत्महत्या म्हटली जाते ही आत्महत्या आपल्याला पाहायला मिळाली सुशांत नाईकच्या माध्यमातून. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग, थोडासा खराब कॉल म्हणावा लागेल. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, शरीरवेधी चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवर एकेरी धाव निघते. एकेरी धावेनिशी धावसंख्येवर पुन्हा एकदा परिवर्तन होतंय. आदित्य पाटील नावाचा फलंदाज सज्ज होतोय. धावसंख्या होते 4 चेंडू 19 धाबा. 4 चेंडू 19 धाबा. उरलेले 2 चेंडू अजूनही बाकी. येणाऱ्या 2 चेंडूवर किती धावांचं लक्ष दिलं जात आहे सोहम तेजस स्पोर्ट्स संघाला पाहणं औत्सुक्याचं राहील. आदित्य पाटील फुल टॉस चेंडू, शरीरवेधी आपण पाहतोय मैदानावर पुन्हा एकदा गडबडलेलं. खराब कॉम्बिनेशन, खराब कॉलिंग, खराब मिसअंडरस्टँडिंगची धाव, अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न. आदित्य पाटील देखील माघारी परततोय. मात्र दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर शैलू सावंत स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यात यशस्वी ठरतोय. धावसंख्या स्थिरावली 19 धाबा. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. अगदी शेवटचा चेंडू या पहिल्या सत्रामधील पहिल्या डावामधील शेवटचा चेंडू आणि या पहिल्या डावाचा पहिल्या सत्राचा समाप्ती करणारा शेवटचा चेंडू सज्ज होतोय. अर्थातच गोट्या कांबळी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा थोडंसं क्षेत्ररक्षणाचं निरीक्षण केलं जातंय. क्षेत्ररक्षणाची पाहणी केली जाते राहुल काळपच्या माध्यमातून. मात्र माहिती आहे राहुल काळपला देखील हा सामना महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे. 19 धाबा झाल्यात. मैदानावर मोठा प्रहार करावा लागेल आणि तो प्रहार करण्याच्या तयार आहेत. इराद्यामध्ये आपल्याला शैलू साबण पाहायला मिळतोय. गोट्या कांबळी फुल टॉस चेंडू, मोठा प्रहार केला जातोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येईल का पाहावं लागेल. दुसऱ्या बाजूने डेंजर एंडकडे योगेश उमरकर अपील केलंय आणि या अपीलावर काय निर्णय येतोय पंचांचा हे पाहावं लागेल. पंच आहेत त्या ठिकाणी नितेश हडकर, सन्माननीय गणेश भट हे पंच आहेत. काय निर्णय देतात हे पाहावं लागेल. तुर्तास पहिलं सत्र समाप्त होतंय. या चेंडूवर जर धाव आली असेल तर धाव बनेल 20 धाबा. विजयाचं लक्ष असेल 21. जर फलंदाजी बाद असेल तर धाबा बनतील 19 आणि विजयाचं लक्ष असेल 20. इनिंग समाप्त होतंय. पहिलं सत्र समाप्त होतंय. विनंती असेल सोहम तेजस स्पोर्ट्स संघ आपण मैदान सोडायचं आहे आणि विनंती करतोय उमेश स्पोर्ट्स मालवण संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण होणार आहोत राजकोट बॉईज चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या पर्वातील आपलं टायटल सॉन्ग राजकोट बॉईज चॅम्पियन्स ट्रॉफी. मिळून सारे जण मालवण भूमीत उदयास आले क्रिकेटचा विजन. केले करेक्ट नियोजन आणि राजकोट बॉईज आयोजन. 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 धन्यवाद डीजे. शेवटच्या चेंडूवर फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद आहे. अर्थातच धावा स्थिरावतील 19 धाबांवर आणि विजयाचं लक्ष असेल येणारे 24 चेंडू 20 धाबा. 24 चेंडू 20 धाबांचं समीकरण कशा पद्धतीने मैदानावर बनवलं जात आहे अर्थातच सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा संघाच्या वतीनं पाहणं औत्सुक्याचं राहतंय. मैदानावर सलामीची प्रारंभीची जोडी येते. मैदानावर आपण पाहिलं तर राहुल काळप आणि त्याला साथीला आहे अर्थातच चांगली गोलंदाजी सांघिक कामगिरी आपण पाहिलं मैदानावर. तर सोहम तेजस स्पोर्ट्स संघाच्या आजच्या दिवसाची तर अप्रतिम अव्वल दर्जाची कामगिरी आपण पाहिलं तर थोडासा संघ अडचणीत होता. निश्चितच पहिल्या लीग स्टेजमध्ये पहिल्या दिवसात आपण जर पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी थोडंसं कॉम्बिनेशन बसताना थोडंसं टायमिंग बनताना त्या ठिकाणी बॉन्डिंग बनताना थोडंसं कठीण होत होतं या मैदानावर. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत लढला, मेहनत केली, संघर्ष केला, जिद्द ठेवली, जिंकण्याची आशा ठेवली आणि या जिंकण्याच्या आशेवर संघर्षावर मेहनतीवर आणि या कष्टाला फळ येताना आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थातच सेमीफायनलचा हा पहिला सामना आपण अनुभवतोय. थँक्यू. नंबर दोन्ही संघ अगदी समतुल्य वेळ आहेत. जरी लो टोटल स्कोरची मॅच असली तरी राहुल काळपला देखील माहिती आहे, शुभम हेरेकरला देखील माहिती आहे. ओव्हरऑल जर आपण सोहम तेजस स्पोर्ट्स संघाचा विचार केला
तर त्या संघाला देखील माहिती आहे समोरचे युवा खेळाडू आहेत आणि या युवा खेळाडूंकडे भरपूर टॅलेंट आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं राजकोट बॉयज मित्रमंडळ यांच्या आयोजनाची राजकोट बॉयज चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य श्री प्रीतमजी गावडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतोय आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. स्पर्धेच्या निमित्तानं आजच्या दिवसाचे प्रमुख पाहुणे सन्मान्य श्री प्रीतमजी गावडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सहर्ष 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 स्वागत आहे. राजकोट बॉयज चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हे पर्व आपण अनुभवतोय. क्रिकेटचा रणसंग्राम. थँक्यू डीजे. वळूया आता सामन्याकडे. पंच चला सामना चालू करून घ्या. सोहम तेज स्पोर्ट्स संघ आणि उमेश स्पोर्ट्स संघ आपण दोनही संघांना विनंती आहे चला सहकार्य करायचं आहे कारण अजून एक सामना सेमीफायनलचा होणे बाकी आहे. त्यानंतर मेगा फिनालेचा सामना असेल. त्यानंतर प्राइज सेरेमनी आहे. त्यामुळे उशीर होता कामा नये याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. त्यानंतर काहीशा जर आपण विचार केला तर थोड्या वेळानंतर काही गोष्टींवर त्या ठिकाणी निर्बंध येत असतो. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की वातावरण थोडंसं हलकं फुलकं राहण्यासाठी डीजेचा देखील आस्वाद आपल्याला महत्त्वाचा आहे. त्यामुळे जर डीजे चालू राहायचं असेल तर निश्चितच एक चांगली स्पर्धा आपण अनुभवतोय. राजकोट बॉयज चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हे पर्व आणि या पर्वामध्ये आपण पाहतोय तब्बल नामवंत 20 संघांनी सहभाग नोंदवला होता. आजच्या दिवसात आपण पाहिले तर तब्बल नामवंत 8 संघ आपल्याला पाहायला मिळाले जे सुपर 8 फेरीमध्ये दाखल झाले. त्यानंतर आता आपण पाहतोय सुपर 4 अर्थातच सुंदर चेंडू ड्राईव्ह केला जातोय मिडल ऑफ द बॅट. सुंदर कबर ड्राईव्हचा नेत्र दीपक आकर्षक फटका क्लासिकल अंदाजामध्ये अर्थातच कॉपी बुक स्टाईलमध्ये हा फटका खेळला जातोय. क्रिकेटच्या पुस्तकी खेळीमधील हा फटका राहुल काळपच्या बॅटमधून निघतोय. चेंडूवर एकेरी धाव नोंदवतोय. एकेरी धावेनिशी स्वतःचं खातं खोलतोय. धावसंख्येला सुरुवात देखील होते. आपण पाहिलं तर शुभम हेरेकर स्ट्राईकवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मगाच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने आपल्या नावे केला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजयाचा शिल्पकार ठरला. अगदी प्रेशर सिच्युएशन असताना त्यांनी अतिशय सुंदर कामगिरी केली. तो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यासाठी सन्माननीय कुणाल मालवणकर यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि शुभम हेरेकर हा सामना संपल्यानंतर आपण हे व्यासपीठावर येऊन 500 रुपयांचं पारितोषिक स्वीकारायचं आहे. डेड चेंडू येतोय. पंचांचा निर्णय. सुशांत नाईक गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम हेरेकर 1 धाव, राहुल काळप 1 धाव. धावसंख्या होते ती 2 धावा. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. समय सूचकतेची फलंदाजी करावी लागेल राहुल काळपला निश्चितच आणि त्याला साथ द्यावी लागेल ती शुभम हेरेकरला. मात्र दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तो अर्थातच उमेश स्पोर्ट्स मालवण संघाचा तर प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल, मेहनत घ्यावी लागेल, कष्ट करावे लागतील आणि जिंकण्याची जिद्द मनामध्ये ठेवावी लागेल अर्थातच उमेश स्पोर्ट्स मालवण संघाला. यावेळेला पाहिलं मैदानावर पुन्हा एकदा सिंगल. धावसंख्या 3. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त. गोलंदाजी एंडकडून पुन्हा एकदा सज्ज होतोय. सुशांत नाईक समोर असेल. शुभम हेरेकर मॅनफॉर्म लक्ष्मीवाडी कुडाळ. यावेळेला मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. मैदानावर थोडीशी गडबड झाली आहे. पंचांकडे अपील केलंय. पंच काय निर्णय देत आहेत हे देखील पाहावं लागेल. पंच आहेत निचेश हडकर आणि त्याच्या समवेत आहेत महेश गावकर. हे पंच म्हणून त्या ठिकाणी काम पाहत आहेत. अगदी आपण पाहतोय थोड्याशा वेळेसाठी आपल्याला वाटलंय की या क्रिटिकल मुवमेंट आहे मैदानावर डिसिजन देणं आणि डिसिजन पेंडिंग असेल. आपण पाहू मैदानावर फलंदाज बाद होतोय. धक्का बनावा लागेल अर्थातच शुभम हेरेकरच्या स्वरूपात पहिला गडी माघारी परततोय. करून एकी दाऊन नेकी मिळून सारे जण मालवण भूमीत उदयस आले क्रिकेटचा विजन केले करेक्ट नियोजन आणि राजकोट बॉईज आयोजन केले करेक्ट नियोजन आणि राजकोट बॉईज आयोजन. थँक्यू डीजे. थोड्याशा वेळेसाठी वाटलं होतं की निश्चितच ही संधी दबडली गेली की काय या प्रश्न होता मनामध्ये. मात्र शेवटच्या क्षणी पंचांनी त्याचं उत्तर दिलंय. फलंदाज माघारी परततोय शुभम हेरेकर नावाचा आणि त्यानंतर येतोय मैदानावर मॅनफॉर्म भैरववाडी कुडाळ.
छोटू मेस्त्री फुल टॉस चेंडू ऑन साइडला आपण पाहतोय चेंडूवर एक धाव एकेरी धावेनिशी धावसंख्येवर पुन्हा एकदा परिवर्तन होतंय धावसंख्या स्थिरावली 4 धाबा 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आपण तसं पाहिलं तर धावसंख्या बनवायची आहे 20 धाबा आणि 20 धाबांमध्ये आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय 4 धाबा अर्थातच 16 धाबांची अजूनही गरज आहे 19 चेंडू आणि 16 धाबा सामना जिंकण्यासाठी 19 चेंडू 16 धाबांची आवश्यकता आहे क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ कधी काय बनेल कधी काय बिघडेल हे सांगणं आणि भाकीत करणं चुकीचं ठरू शकतं पहिलं षटक समाप्त होतंय पहिल्या षटकात एक विकेट आलाय सुशांत नाईकसाठी आणि त्यानंतर आपण विचार केला तर सोहम तेजस स्पोर्ट्स संघासाठी 5 धाबा आल्या आहेत पाहूयात मैदानावर उरलेले 18 चेंडू आणि 15 धाबांची गरज आहे 18 चेंडू 15 धाबांचं लक्ष्य कशा रीतीने पार केलं जातंय जाऊयात पुन्हा एकदा ऐकूयात राजकोट बॉयज टायटल सॉन्ग चॅम्पियन्स ट्रॉफी झाला बोबाट सारा सुंदर संयोजन केले करेक्ट नियोजन आणि राजकोट बॉईज आयोजन 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 करून एकी जाऊन नेकी मिळून सारे जण मालवण थँक्यू डीजे 18 चेंडू 15 धाबांचं लक्ष्य 18 चेंडूत 15 धाबांचं समीकरण चला सहकार्य करा उमेश स्पोर्ट्स संघ आणि सहकार्य करा उमेश स्पोर्ट्स संघ आणि सोहम तेजस स्पोर्ट्स संघ आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे कृपया करून आपण सहकार्य करायचं आहे फार उशीर घेऊ नका आपल्याला विनंती आहे 18 चेंडू 15 धाबांचं लक्ष्य मैदानावर आपण पाहतोय एका बाजूने छोटू मेस्त्री आपल्याला पाहायला मिळतोय मॅनफॉर्म भैरवाडी कुडाळ दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय राहुल काळप मॅनफॉर्म लक्ष्मीवाडी कुडाळ स्टेप आउट होतोय समोरच्या दिशेने आपण पाहिलं अलॉंग विथ कार्पेट सुंदर क्षेत्ररक्षण सुशांत नाईक आपल्याला पाहायला मिळतोय अजून एक प्राइज विकेट म्हणावी लागेल फलंदाज माघारी परतेल अर्थातच छोटू मेस्त्री बॅक टू द पॅव्हिलियन क्रिकेटच्या पटलावरील आत्महत्या आपल्याला पाहायला मिळते टीचे राजकोट बॉईची ओळख नवी पोरालय झुंजार मामा भाच्याने दिले साथ रॉयल हाय कारभार पाठीशी उभा आहे वो सदा जय गणेश गजानन पाठीशी उभा आहे वो सदा जय गणेश गजानन केले करेक्ट नियोजन आणि राजकोट बॉईज आयोजन केले करेक्ट नियोजन आणि राजकोट बॉईज आयोजन केले करेक्ट नियोजन आणि राजकोट बॉईज आयोजन केले करेक्ट नियोजन आणि थँक्यू डीजे करेक्ट नियोजन दर्जेदार आयोजनासाठी प्रसिद्ध असलेली राजकोट बॉईज चॅम्पियन्स ट्रॉफी हे पर्व आपण अनुभवतोय मैदानावर तुषार मोरिये पहिल्या चेंडूवर प्राइज विकेट लवचिकच्या स्वरूपात क्रिकेटच्या पटलावरील आत्महत्या आपल्याला पाहायला मिळाली त्यानंतर राहुल काळप आपल्याला पाहायला मिळतोय फुलटॉस चेंडू ऑन साइडला यावेळेला मात्र चेंडू निघतोय घोषित आरक्षित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होणारा चेंडू एक धाव मिळवतोय एकेरी धावेनिशी समीकरण देखील बदललंय धावसंख्या होते ती 6 धाबा 6 अशी धावसंख्या आपण पाहतोय मैदानावर अजूनही 14 धावांची गरज आहे त्यासाठी आपल्याला 16 चेंडू शिल्लक असतील 16 चेंडू 14 धावांचं लक्ष्य पुन्हा एकदा गोट्या कांबळी सज्ज होईल पुन्हा एकदा ऑन साइडला हा चेंडू वळवतोय चेंडूवर एकेरी धावेनिशी धावसंख्येवर पुन्हा एकदा परिवर्तन होतंय धावसंख्या स्थिरावली ती आत्ता 7 धाबा अर्थातच अजूनही 13 धाबांची आवश्यकता उरणार 15 चेंडू 13 धाबा 15 चेंडू 13 धाबांची आवश्यकता आपण पाहतोय मैदानावर अनुभवतोय चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा थरार राजकोट बॉईज किंग्स गार्डन मैदान राजकोट या भव्य दिव्य मैदानावर होणारी ही स्पर्धा आपण अनुभवतोय हा चेंडू आपण पाहिलं योगेश उमळकर थोडंसं डिलाईचं क्षेत्ररक्षण दाखवतोय आणि हे डिलाईचं क्षेत्ररक्षण ही वेळ नाही आहे ही जागा नाही आहे निश्चित स्वरूपाने अशा पद्धतीने जर आपण डिलाईचं क्षेत्ररक्षण केलं एक धाबा जर समोरच्या संघाला दिला तर प्रेशर जो बनलाय मैदानावर जो प्रेशर क्रिएट झालाय तो प्रेशर त्या ठिकाणी रिलीज केला जाईल मात्र दुसऱ्या बाजूने ही अपेक्षित नव्हतं ते योगेश उमळकर कडून मात्र एकदम मिळते दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर जमेची बाजू म्हणावी लागेल अर्थातच सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा या संघासाठी आपण पाहतोय मैदानावर गोलंदाजी एंड कडून पुन्हा एकदा सज्ज होतोय दाखल होतोय 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 8 धाबा बनल्या 4 चेंडू 8 धाबा उरलेल्या 12 धाबांची अजूनही गरज आहे
गोट्या कांबळी सज्ज होतोय पारा दाबा बनवण्याच्या इराद्याने. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला एक समोचित पारी खेळावी लागेल, जबाबदार पूर्ण फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. जर आपल्या संघाला अंतिम फेरीत दाखल व्हायचं असेल तर राहुल काळप आणि त्याला साथ देणारा गोट्या कांबळीला शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावर तळ ठोकून उभं राहावं लागेल. पाहायचं आहे मैदानावर तळ ठोकून उभं राहण्यात यशस्वी ठरतोय सोहम तेजस स्पोर्ट्स संघाचा गोट्या कांबळी की राहुल काळप. तर दुसऱ्या बाजूने तुषार मुरिये विकेट मिळवून देतोय आपल्या संघाला की त्याचे सहकारी चांगलं क्षेत्ररक्षण करून धाबा रोखतायत, चेंडू निर्धाव ठेवतायत, हे पाहणं औत्सुक्याचं राहत आहे. दरम्यानच्या कालावधीत दुसऱ्या षटकाचा खेळ थांबतोय. दुसऱ्या षटकानंतर धाबा बनतायत 10 धाबा. आपण विचार केला तर पहिल्या षटकात देखील अगदी 5 धाबा आल्यात, दुसऱ्या षटकात देखील 5 धाबा आल्यात. पहिल्या षटकात देखील एक विकेट गेली होती, एक गडी बाद झाला होता आणि दुसऱ्या षटकात देखील एक गडी बाद होतोय. अर्थातच धावसंख्या 10, 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांच्या सांगतेखेरीज डीजे. शिवरायांचा वसा घेतला एकीनं जोडूया नाती, राजकोट बॉईज संघाची पोर ट्रॉफ्या जिंकत जाती, जिल्ह्यात झालाय बोभाट सारा सुंदर संयोजन, जिल्ह्यात झाला बोभाट सारा सुंदर संयोजन, केले करेक्ट नियोजन आणि राजकोट बॉईज आयोजन, केले करेक्ट नियोजन. थँक्यू डीजे. आपण पाहतोय, ऐकतोय, अनुभवतोय क्रिकेटचा हा रणसंग्राम, महासंग्राम. क्रिकेटच्या पटलावरील हे युद्ध आपण पाहतोय, अनुभवतोय. मालवण क्रीडा नगरी अगदी सज्ज झालेली आहे. निश्चित आपण पाहतोय आजचा अंतिम दिवस, अर्थात आजची अंतिम रात्र. आणि या अंतिम रात्रीत कोणता संघ त्या ठिकाणी आपल्या नावे वळवेल हा मानाचा सन्मानाचा करंडक पाहणं औत्सुक्याचं राहतोय. गोलंदाजी एंडकडून हर्षद खोत आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम पावशी गावचा हा खेळाडू आहे. निश्चितच आपण पाहतोय युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ जो सध्याच्या घडीला दाखल आहे मैदानावर. उमेश स्पोर्ट्स मालवण संघ आपण पाहिलं मैदानावर तर मालवण आणि कुडा तालुक्यातील खेळाडूंचा भरणा असलेला संघ जवळपास आपण पाहतोय मैदानावर तर आपण उमेश स्पोर्ट्स मालवण संघाकडे जे 7 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात त्या 7 खेळाडूमध्ये आपण पाहतोय 6 खेळाडू कुडा तालुक्यातील आहेत, अर्थातच कुडामधील आहेत. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं मैदानावर तर 7वा खेळाडू अर्थातच जो कर्णधार आहे तो तुषार मुरिये या संघाला लीडरशिप देतोय, तो अर्थातच मालवणचा खेळाडू. चांगला चेंडू बॅकफुटला पंच केला, तो चेंडू निघतोय घोषित आरक्षित क्षेत्रामध्ये. मिळते 1 धाव, मिळणाऱ्या एकेरी धाब्यानिशी समीकरण बदललंय. धावसंख्या स्थिरावली 13 धाबा. 2 गड्यांच्या मोबदल्यात या 13 धाबा बनवल्यात. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. हर्षद खोत आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम पावशी गावचा हा खेळाडू आपण पाहतोय मैदानावर. दुसऱ्या बाजूने आपण जर विचार केला तर आदित्य पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील कुडाचा खेळाडू, लक्ष्मीवाडीचा खेळाडू. आज लक्ष्मीवाडीचा संघ समोरच्या बाजूने खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय, तो अर्थातच सोहम तेजस स्पोर्ट्स संघ. तरी देखील आपल्या संघाच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आदित्य पाटील. त्यानंतर आपण पाहतोय शैलू साबन अगदी डीप मध्ये, तो शैलू साबन मॅन फ्रॉम कुडाचा खेळाडू. जय भवानी कुडा संघाचं प्रतिनिधित्व नेतृत्व करणारा असा खेळाडू. त्यानंतर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मॅन फ्रॉम पावशी गावचा हा खेळाडू, अर्थातच पावशीचा सुपुत्र आहे हर्षद खोत. त्यानंतर आपण पाहतोय मैदानावर योगेश उमळकर मॅन फ्रॉम लक्ष्मीवाडी कुडा. हा देखील कुडाचा खेळाडू आणि त्याच्याच संघाच्या विरोधात खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण पाहतोय मैदानावर सुशांत नाईक मॅन फ्रॉम नेरूर गावचा हा खेळाडू, तो देखील कुडा तालुक्यातील. आणि त्यानंतर आपण पाहतोय मैदानावर मॅन फ्रॉम भैरववाडी कुडाचा खेळाडू, अर्थातच सौरभ राऊळ, हा देखील कुडाचा खेळाडू. असे 6 खेळाडू आपल्याला मैदानावर कुडाचे पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर एकमेव खेळाडू तो सध्याच्या घडीला आपण पाहतोय राहुल काळप गोट्या कांबळी. हे देखील लक्ष्मीवाडी कुडामधून बिलॉंग करणारे हे खेळाडू मैदानावर सोहम तेजस स्पोर्ट्स संघाचं प्रतिनिधित्व नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाज माघारी परतलेत, त्यामध्ये देखील एका खेळाडूचा समावेश आहे. धावसंख्या स्थिरावली गेली ती आता 15 धाबा. ऑन साइड आपण पाहतो, ऑन साइडला 1 धाव मिळते. गोट्या कांबळीच्या बॅट मधून 1 धाव मिळते. एकेरी धाब्यानिशी 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्थिरावली 16 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टीचे करून एकी जाऊन नेकी
मालवण भूमीत उदयास आले क्रिकेट विजन केले करेक्ट नियोजन आणि राजकोट बॉईज आयोजन 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 थँक्यू डीजे. धन्यवाद. वळूयात पुन्हा एकदा सामन्याकडे. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. उमेश स्पोर्ट्स मालवण विपक्ष आहे सोहम तेजस स्पोर्ट्स. महत्त्वाचा नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो अर्थातच सोहम तेजस स्पोर्ट्स संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. अगदी लो टोटल स्कोअरमध्ये मॅच त्या ठिकाणी थांबवले, धावसंख्या थांबवली गेली. ती अर्थातच चांगली गोलंदाजी मयुरेश शिवडावकर, राहुल काळप, सुशील बंगे आणि गोट्या कांबळीच्या माध्यमातून या 4 गोलंदाजांनी प्रमुख गोलंदाजी हाताळली. चांगली कमीत कमी धाबा देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून मैदानावर बनला आणि तो प्रयत्न यशस्वी देखील ठरलाय. आता मात्र 6 चेंडू 4 धाबांची आवश्यकता आहे. मैदानावर गोट्या कांबळे हलकेच चेंडूला स्टिअर करतोय, दिशा दाखवतोय, चेंडू निघतोय थर्ड मॅन रिझन मध्ये. चेंडूवर पुन्हा एकदा एकेरी धाबेनिशी समीकरण बदलतंय. उरलेले 5 चेंडू आणि विजयाची अपेक्षा. विजयासाठी आपल्याला पाहायला मिळत आहे 3 धाबांची गरज. येणारे 5 चेंडू 3 धाबांचं लक्ष्य. अटॅकिंग फील्ड प्लेसमेंट पाहतोय मैदानावर शैलू साबन गोलंदाजी एंडकडून सज्ज होतोय, दाखल होतोय मैदानावर. गोलंदाजीसाठी दुसरा चेंडू असेल. खराब चेंडू, अनफेअर डिलिव्हरी, नो. एकच धाव मिळेल. या एकेरी धाबेनिशी समीकरण थोडंसं हलकं होताना आपल्याला पाहायला मिळतंय. समीकरण थोडंसं सुटताना आपल्याला पाहायला मिळतंय. एक पाऊल अजून पुढे संघ पोहोचतोय जो मेगा फिनाले मध्ये दाखल होण्यासाठी सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा संघ. उलटा चेंडू, पुन्हा एकदा ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघतोय घोषित आरक्षित क्षेत्रामध्ये. मिळते 1 धाव. एकेरी धाबेनिशी धाव संख्या 19 धावा. स्कोर लेवल अगदी विजयासाठी 1 धावेची गरज आहे आणि या एकेरी धाबेने सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा संघ जो मेगा फिनाले मध्ये पोहोचणारा पहिला संघ बनेल की 1 धाव वाचवली जाते. मैदानावर पाहणं औत्सुक्याचं राहतंय. मैदानावर शैलू साबन स्ट्राईकवर, गोट्या कांबळी बॅकफुट पंच, चेंडूवर सिंगल अर्जित होतोय आणि पहिल्या सामन्यात आपण पाहतोय मेगा फिनालेचं तिकीट आपल्या नावे करतोय सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा लक्ष्मीवाडी. हा संघ अगदी दिमागात प्रवेश करतोय. अगदी पहिल्या लीग स्टेज मध्ये जर आपण पाहिलं मैदानावर तर थोडीशी खडतर प्रवास म्हणावा लागेल, थोडासा संघर्ष म्हणावा लागेल जो मैदानावर केला होता सोहम तेजस स्पोर्ट्स संघाने. आणि खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल ते मयुरेश शिवडावकरचं. अप्रतिम कामगिरी ज्याने केली गोलंदाजीत. 4 धावा ज्याने आपल्या संघासाठी वाटवला तोच मयुरेश शिवडावकर. आणि त्यानंतर तनुष स्पोर्ट्स नाणेफेक जिंकून बॅटिंग स्वीकारले, फलंदाजी स्वीकारले. आहान स्पोर्ट्स आपल्याला विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर झालेल्या सामन्यातील सामनावीराचा किताब दिला जातोय. या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय ओमकार पांगे साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याच्या सामनावीराचा किताब दिला जातोय. विनंती आहे ओमकार पांगे, आपण आकर्षक टी शर्ट आहे आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्कार, मॅन ऑफ द मॅच साठी मॅन फ्रॉम लक्ष्मीवाडी कुडाळ सगळ्यांचा आवडता खेळाडू अर्थातच गोट्या कांबळी ठरतोय मॅन ऑफ द मॅच. विनंती असेल गोट्या कांबळी आपण व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय ओमकार पांगे साहेब यांना विनंती करतोय की आपण त्याचबरोबर सन्माननीय भावेश खंदारे यांना सन्माननीय श्री भावेश खांदारे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय श्री भावेश खांदारे यांच्या शुभ हस्ते हे आकर्षक टी शर्ट त्यांना वितरित केलं जातंय. गोट्या कांबळी आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. टी शर्ट या ठिकाणी वितरित केलं जातंय.
व्यासपीठावर यायचा आहे शुभम हेरेकर. शुभम हेरेकरसाठी मगाशच्या सामन्यासाठी पारितोषिक होतं मित्रांनो. क्वार्टर फायनलच्या सामन्यात अतिशय सुंदर कामगिरी करणारा शुभम हेरेकर, त्याच्यासाठी सन्माननीय कुणाल मालवणकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक होतं. हे पारितोषिक देखील भावेश कंदारे साहेब यांच्या शुभ हस्ते वितरित केलं जातं. विनंती आहे शुभम हेरेकर हे पारितोषिक या ठिकाणी स्वीकारायचं आहे. सन्माननीय कुणाल मालवणकर यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित त्यांच्या माध्यमातून प्रायोजित करण्यात आलेलं पारितोषिक सन्माननीय श्री दिनांक 11, 12, 13, 14 आणि 15 मे रोजी आतू स्मृती चषक आहे. गणेश येशू मंदिर गवंडीवाडीच्या मैदानावर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. ज्या ज्या संघांनी सहभाग अजूनही घेतला नसेल त्यांना विनंती आहे आपण या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपण गवंडीवाडा आतू स्मृती आयोजन समितीशी आपण संपर्क साधायचा आहे. त्यानंतर दिनांक 16, 17, 18 आणि 19 या रोजी क्रिकेटचा महासंग्राम पिट्या स्मृती चषक देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्याही स्पर्धेसाठी आपल्याला विनंती आहे आपण त्याही स्पर्धेत सगळ्या संघांनी सहभाग नोंदवायचा आहे. ओव्हर टू राहुल केवस्कर. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद सुनील. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत असेल. चालू असलेला सामना तनुस्पोर्ट सावंतवाडी विरुद्ध आहान स्पोर्ट या दोन संघामध्ये पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पोहोचते ती 2 धावा. स्ट्राईकवर आता मात्र स्मिथ, नॉन स्ट्राईकवर राज अशी सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते. तर वैयक्तिक पहिले सांघिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी एंडवर सागर भोगटे, मॅन फॉर्म पावशी पाहायला मिळतोय. षटकातील तिसरा चेंडू सुरेख फटका स्मिथ याच्या बॅटमधून घोषित स्वरूपाची 1 धाव पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. तनुस्पोर्ट सावंतवाडी संघाची धावसंख्या पोहोचते ती 3 धावा. स्पर्धेतील दुसरा उपांत्य फेरीचा सामना पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू सुरेख फटका राज याच्या बॅटमधून घोषित स्वरूपाची 1 धाव पाहायला मिळते. एकेरी धावेने तनुस्पोर्ट सावंतवाडी संघाची धावसंख्या पोहोचते ती 4 धावा. तब्बल 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका, सुरेख क्षेत्ररक्षक उमेश याचं, त्यावर अमित याचं बॅकअप, परंतु धावून काढलेली 1 धाव. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 धावा. पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. तनुस्पोर्ट सावंतवाडी संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज सागर, स्ट्राईकवर आता मात्र राज, लेग ब्रेक मध्ये चेंडू घोषित स्वरूपाची 1 धाव राज याच्या बॅटमधून पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते